बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातील साखरखेरडा गावात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। नदीत बंधारा बांधल्याने पाणी साचून रस्ता बंद झाला। बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातील साखरखेरडा गावात शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। नदीत बंधारा बांधल्याने पाणी साचून रस्ता बंद झालाय। शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास या ठिकाणी आपण पाहतोय। नदीत बंधारा बांधल्याने पाणी साचून रस्ता बंद झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन हा प्रवास करावा लागतोय। आपण ही दृश्य पाहतोय। शेतात बंधारा बांधल्याने रस्ता हा दिसेनासा झाला आहे। मात्र या गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी कसरत करावी लागते, जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पाणी साचल्यामुळे दोन्ही साईडला चिखल झालेला असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही। आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण जाऊ देत नाही। त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे। तरीता एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी, एक तर पर्यायी रस्ता द्यावा, अन्यथा तिकडच्या शेत्या पडीत पडण्याची शक्यता आहे। कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं। तर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी। आम्ही सर्वप्रथम जाफराबाद इथे जाऊन 4 थर्माकोलच्या सीटा आणल्या 2000च्या आणि बांबू आणले 500 रुपयाचे आणि ते बांबू आम्ही बरोबर ढाचा तयार केला, त्याच्यावर सीटा ठेवल्या आणि वरून 2 बांबू लावले। अशा प्रकारे आम्ही ती जुगाड तयार केला आणि त्या जुगाडातून जीवघेणा प्रवास चालू आहे। त्या कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळे काय झालं की पाणी तिथे अडवल्या गेल्यामुळे त्या पाण्याचा जो साच आहे ते पाणी इतक्या मागे साठलं की त्याच्यामुळे आमचा रस्ता बंद झाला शेतात जाण्याचा। जुना सवडत रस्ता साखरखेरडा ते सवडत रस्ता तो बंद झाला। त्याच्यात म्हणजे जवळपास त्या रस्त्यात सुद्धा पाणी गेलं। त्या रस्त्यात पाणी गेल्यामुळे आम्हाला शेतात जाता येता येऊन नाही राहिलं। त्याच्यामुळे आमची शेतजमीन पडीत पडायची वेळ आली। शेती पेरली होती पण ते पाणी अभावी डबल मोडावं लागू राहिली, त्यामुळे आता पेरता येत नाही। काय कारण काय? पाणी हे रस्त्या अभावी। काय झालं रस्त्याला या कोल्हापुरी पाणी साचल्यामुळं शेती या जायला अडचण आहे, जाताच येत नाही पाणी अभावी। बर, पुलाची व्यवस्था करण्यात यावी। मजूर नेता येत नाही, आणता येत नाही। मादामध्ये एक बाई पडली होती, 2-4 जणांनी काढली, त्यामुळे बाई वाचली।